साहेब एक लक्षात घ्या, अंबरनाथ नगरपालिका ही आपली पश्चिमेला आहे. अंबरनाथचे प्रथम नागरिक हे ही आपल्या पूर्वेला राहतात. अंबरनाथचे द्वितीय महोदया या पूर्वेला राहतात. अंबरनाथचे तृतीय महोदय हे पूर्वेला राहतात आणि सर्व मॅक्झिमम नगरसेवक हे पूर्वेला राहतात. पूर्वेवरून पश्चिमेला नगरपालिकेत जात असताना तुमच्या मिनिट्स असतील, मीटिंग्स असतील, यासाठी तुम्हाला ह्याच रस्त्याने जायचंय ना. मग तुम्ही काय हेलिकॉप्टरने जाता काय? आणि ते हेलिकॉप्टर हेलिपॅड नगरपालिकेवर टाकल्यामुळे ते काल जे हेलिकॉप्टर नगरपालिका गळत होती त्या हेलिकॉप्टर मध्ये गळत होती का? मग तुम्ही हेलिकॉप्टर जाता का तुम्ही? कारण हे रस्ते दिसत नाहीये का तुम्हाला? बरं ठीक आहे, तुम्ही लोक बोलता की आम्ही विकासाच्या दृष्टीने आम्ही विचार करून आम्ही सर्व एकत्रितपणे काम करतोय, त्याच्यामुळे विरोधी पक्षाची तर गरज नाहीये. अरे विरोधी पक्ष जर का तुमच्याकडे आवाज उचलत नाहीये, मग तुम्हाला हे प्रश्न दिसत नाहीये? लोकांच्या मरणाची वाट बघणार का तुम्ही? आज महाराष्ट्रामध्ये खड्ड्यामध्ये पडून अनेक विद्यार्थी, महिला, वयस्कर त्यांचा मृत्यू होतोय. गाडीत पडून लोकांचा मृत्यू होतोय, तरी तुम्हाला जागा येत नाहीत. जागा कधी येणार? मेणबत्त्या लावल्यावर. ऐका साहेब, घोड्या सोडून आम्हाला 1 आठवडा झाला. हा, पण घोड्या सोडल्यानंतर आम्ही यांना अल्टिमेटम दिला होता की जर का तुम्ही हे खड्डे भरले नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करू. त्याच्यामुळे आता आम्ही झेंडूबाम हे नागरिकांसाठी आहे, कारण अधिकाऱ्यांना त्याची गरज नाही. तर अधिकारी हेलिकॉप्टर मध्ये फिरतायत ना, दिल्लीला गेलेले आहेत. आणि लक्षात घ्या की हा जो आंदोलन इथं थांबणार नाहीये. 14 ऑगस्ट पर्यंत अंबारामध्ये जेवढे खड्डे आहेत, रांगोळी स्पर्धा आम्ही लावणार आहोत आमच्या प्रतिष्ठानावर सगळ्या पक्षाच्या मार्फत. त्याच्यानंतर 15 ऑगस्टला बबलू भाऊ व अशोक भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भ्रष्ट अधिकारी हटाव या मोहिमेसाठी उपोषणला बसणार आहोत.